आता वाजले आहे 12 आणि आपल्याला हरिहर भेटेचे पूजा करायची आहे। तर ही पूजा आता पहिले विष्णूची करावी लागते आपल्याला 12 वाजता आणि उद्या सकाळी पहाटे आपल्याला महादेवाची करायची आहे। तर आता हरिहर भेटेच्या निमित्ताने आपल्याला श्री विष्णूंना बेलपत्र अर्पण करायचे आहे। 108 नावं घेऊन ती महादेवाच्या नावांनी आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे। माझ्याकडे बेलपत्र मला खूप कमी मिळाले आहे, तर मी 108 नावांनी ते बरोबर ॲडजस्ट करून श्री विष्णूंना अर्पण करत आहे। ओम शिवाय नमः। ओम महेश्वराय नमः। ओम शंभवे नमः। ओम पिनाकिने नमः। ओम शशिशेखराय नमः। ओम वामदेवाय नमः। ओम अपवर्ग प्रदाय नमः। ओम अनंताय नमः। ओम तारकाय नमः। ओम परमेश्वराय नमः। तर अशा प्रकारे हरिहर भेटेचा एक सेवा आपली झालेली आहे, जी आपल्याला रात्री 12 वाजता करायची होती। आता दुसरी सेवा ही आपल्याला उद्या सकाळी 6 वाजता म्हणजे सूर्योदयाच्या पहिले महादेवांना तुळशीचे बेलपत्र वाहून करायची आहे। तर नेक्स्ट पार्ट देते मी थोड्या वेळात। गुड मॉर्निंग सर्वांना। आता आहे हरिहर भेटाचा दुसरा फेज म्हणजे सकाळची सेवा, जी आपल्याला महादेवाला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे। 1008 श्री विष्णू सहस्त्रनाम नामावलीने आपल्याला महादेवाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे। तर मी आता सुरुवात करते। ओम विश्वस्मै नमः। ओम विष्णवे नमः। ओम षट् वषट्काराय नमः। ओम भूतभव्य भव प्रभवये नमः। ओम भूतकृते नमः। ओम भूतभृते नमः। ओम भावाय नमः। ओम भूतात्मने नमः। ओम भूतभावनाय नमः। ओम पुरात्मने नमः। इथे आपली हरिहर भेटची पूर्ण सेवा झालेली आहे। हे महादेव आणि हे विष्णू आणि ही आपली रोजची देवपूजा। हरिहर भेट म्हणजे भगवान विष्णू आणि महादेव हे गळे भेटतात या वैकुंठ चतुर्दशीला। कारण चतुर्मासात जेव्हा विष्णू भगवान आराम करतात, तेव्हा जगाचा सर्व कारभार हे महादेव सांभाळतात। त्याच निमित्ताने ही हरिहर भेट होत असते। म्हणजेच हरी महादेवांना कृतज्ञता व्यक्त करतात, तीच वैकुंठी चतुर्दशीला, म्हणून हा सण साजरा केला जातो। हा एकमेव असा दिवस असतो जेव्हा महादेवांना तुळशीपत्र आणि श्री विष्णूंना बेलपत्र चढवण्यात येते। अशा प्रकारे वैकुंठ चतुर्दशी हा अतिशय सुंदर आणि वर्षातून एकदाच येणारा पर्व आहे। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये। श्री स्वामी समर्थ।